मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 34 साइज मध्ये साधा फोरटक्स ब्लाउज डायरेक्ट कापडावरती अस्तरचा ब्लाउज आहे कशा पद्धतीने ब्लाउज वरून मापे घेऊन आपल्याला कट करायचा आहे। खूप सोपी पद्धत समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला अस्तर कट करायचा आहे। बघू शकता ह्याच्यावरती मापे टाकून घेणार आहोत। हे पहा, ओपन करून घेतलं, परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे। ही पूर्ण आपली बंद बाजू झाली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाठीच्या भागाची उंची मोजायची आहे। बघू शकता हे आपले शोल्डर आहे, असा टेप ठेवा आणि इथपर्यंत माझी 13 तयार आहे उंची। तुमची किती आहे ते बघा आणि 1 इंच वाढून घ्यायची आहे। 14 वरती मार्किंग करून घेते, कारण की वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि ते खाली आपल्याला अर्धा इंच लागणार आहे। उंची 13 आहे, तर मी 14 वरती मार्किंग करून घेते ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मी 13 आहे तर 14 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, पुढच्या बाजूला एक 14 वरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। आता इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, बघू शकता इथे। आता इथून बंद बाजूपासून इकडच्या बाजूला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे 6 इंच। 34 साइज मध्ये आपल्याला शोल्डर 6 इंच लागतं ते लक्षात ठेवायचं आहे। इथं 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। गळा रुंदी 2.5 इंच, गळा रुंदीचं मार्किंग आपल्याला इथे 2.5 इंचावरती करायचं आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। ब्लाऊज घ्या मापाचा, हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या व्यवस्थित। ब्लाऊज फक्त व्यवस्थित ठेवा प्लेन करून, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे लक्ष द्यायचं आहे। हे पहा, इथे पट्टीचा वापर करा। इथे बघू शकता बाही जॉईंट आहे बरोबर, आपली तिथे फिटिंग आहे। लक्षात आलं? तिथे काय करायचं, हे पहा ब्लाऊज फक्त ठेवताना असं व्यवस्थित ठेवून घ्या, गुढी पडू देऊ नका। हे पहा इथे पट्टीचा वापर करा, एका लाईनीमध्ये अशी पट्टी ठेवून घ्या। आता मुंडा कसा मोजायचा असतो अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्या, आले लक्षात? तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्या। हे पहा शोल्डरला टेप ठेवा, तयार शोल्डर, आले लक्षात? हे पहा अशा पद्धतीने आणि एका सरळ लाईनीमध्ये असं बघायचं आहे बरोबर फिटिंगच्या इथे। आणि ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित ठेवा ते लक्षात घ्यायचं आहे। तुमचा इथे 5.5 भरेल, माझा इथे 5.5 आहे, 5 सुद्धा भरू शकतो, 5.25 सुद्धा भरू शकतो, त्यांनी त्या पद्धतीने घ्यायचं आहे। आलं लक्षात? इथे बघू शकता माझे इथे बरोबर एका लाईनीमध्ये माझं 5.5, म्हणजे मी आहे तेवढंच टाकणार आहे 5.5। आलं लक्षात? पुढच्या आणि पाठीमागच्या बाजूत सुद्धा आपल्याला 5.5 ठेवायचं आहे ते लक्षात घेत जा। हे पहा 5.5 वरती मार्किंग करून घेतलं। आता इकडच्या बाजूला लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, लक्षात घेत जा। मुंड्याचं मार्किंग करताना असंच मोजून घ्या तुम्ही मुंडा तुमचा सुद्धा, पट्टीचा वापर करा म्हणजे कुठे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये। आता इथे पाठीचा गळा मोजून घ्या, गळा थोडासा वरती आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे। असे सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज येतात, तुम्हाला सुद्धा हे कटिंग आणि शिलाई जर कोणाचा घरातला ब्लाऊज असेल, आजीचा, तुमच्या मावशींचा वगैरे, बाह्या सुद्धा बघू शकता इथे लांब आहेत, तर कसा कट करायचा, एकदम साधा ब्लाऊज आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा, बघू शकता असा टेप ठेवा। गळा इथे माझा 7 तयार आहे, वरती गळा आहे, तर कसा कट करायचा, 7 आहे तयार 7, तर मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, 7 इंच घ्या। हे पहा इथे 7 इंचाचं मार्किंग केलं, आलं लक्षात? वरच्या बाजूला 1 इंच लागणार आहे आपल्याला शिलाईसाठी। हे पहा आलं लक्षात? इथे अर्धा इंच लागतं शिलाईमध्ये आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला पाठीची पट्टी जोडतो तिथे आपल्याला अर्धा इंच, किंवा अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण पलटी टाकतो तिथे आपल्याला अर्धा इंच लागतं ते लक्षात घ्यायचं आहे। इकडच्या बाजूला गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती, इकडे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। एक लाईन ओढून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे गळ्याचा आकार देण्यासाठी काय करायचं, हे पहा 1.5 इंचावरती घ्या किंवा 1 इंचावरती घ्या। इथं 1.5 इंचाचं मार्किंग, 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात आलं? हे पहा इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आहे। हे पहा बघू शकता इथे गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येतो। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। ब्लाऊज वरून कशी मोजायची आहे तुम्हाला समजून सांगते। आता ह्या ब्लाऊजला बटन आहेत, बटनाची बाजू कधीही घ्यायची नाही कारण की पट्टी थोडीशी मोठी असते, आले लक्षात? आता ही दुसरी बाजू घ्यायची आहे, हे पहा ही बाजू घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे। सोपं आहे, हे पहा व्यवस्थित ब्लाऊज ठेवा फक्त। इथे सुद्धा खालच्या बाजूला ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवायचा आहे। इथे मी ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतला। आता इथे बघू शकता शिलाईची पहिली टिप असं मार्किंग करून घ्यायचं, नाही लक्षात आलं तर डायरेक्ट मग काय मार्किंग करायचं, शिलाईची पहिली टिप, आले लक्षात? आता इथे एकच बाजू आहे ब्लाऊजची, फक्त हा चौथा भाग आहे, लक्षात घ्यायचा, म्हणजे हा आपला 34चा चौथा भाग, आला लक्षात? हे पहा असा टेप ठेवून घ्या, इथे माझं 8.5 भरलं, 8.5 म्हणजे हा 34चा चौथा भाग आला, आलं लक्षात? आता इथे लक्षात घ्यायचं, हे पहा मी तुम्हाला थोडं समजावून सांगते आणखीन। हे पहा इथे 8.5 आहे, त्याच्या मी डबल करते, हे पहा 17 आलं, आलं लक्षात? आता 17च्या परत मी डबल करते, आलं 34, लक्षात आलं नक्की? म्हणजे ही आपली एकच बाजू, म्हणजे 34चा चौथा भाग आपला इथे आलेला आहे 8.5, आलं लक्षात? आता मग इथे काय करायचं आपल्याला, 8.5 वरती चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा। हे पहा इथे
लक्षात घ्यायचं आहे. 8.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या बाजूला कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा. जरी फिट्ट झालं तरी उसवायला आपल्याला ते सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला आहे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे. बघू शकता आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता पाठीचे टक्स कशा पद्धतीने द्यायचे असतात समजावून सांगते. आता इथे बघू शकता 2 इंच आपण हे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे, ते लक्षात आलं तुमच्या. मार्किंग केलेलं आहे हे, ते लक्षात घ्या. आता इथे काय करायचं, हे पा असा टेप ठेवून घ्या आणि ह्याचा मध्य करून घ्या. आलं लक्षात? हे पा 2 इंचाच्या पुढे असा टेप ठेवायचा आणि त्याचा मध्य करून घ्यायचा. हे पा इथे मध्य झाला तुमचा आणि इथे काय करत जा, एक कट मारून ठेवत जा. हे पा अशा पद्धतीने. आता टक्स मार्किंग करायचं. ब्लाऊजचा गळा थोडासा खाली होणार आहे, हे पा एवढा तरी खाली होणार. आलं लक्षात? आता इथे तुम्ही 7 इंचावरती उंचीला घेतला तरी चालेल किंवा 6.5 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल. आपण इथे 6.5 इंच ठेवूया उंचीला, कारण की गळा थोडासा वरती आहे त्याच्यामुळे उंचीला घेतला तरी सुद्धा चालेल. ते आलं लक्षात? इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच कंपल्सरी आपल्याला पाठीचा टक्स त्या पद्धतीने द्यावा लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे. पहा आता इथे काय करायचं आहे, असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आपला टक्स गळ्याच्या उंचीनुसार थोडासा खाली का घ्यावा लागतो, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, गुड्या पडतात बघा. खाली जर जास्त घेतला तर गुड्या पडतात. त्यासाठी उंचीला गळा आहे तेवढा, गळा तुमचा किती आहे, जर कोणाचा डीप असेल मग थोडंसं त्याच्या खाली आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे त्याच्या अनुसारच तुम्ही टक्स असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याचं बरोबर निम्म करायचं आणि ते आता दाखवलं त्या पद्धतीने. मग ह्या बाजूला सुद्धा हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या बाजूला सुद्धा तुमचं इथे बघू शकता इथे हे पहा. मग तुम्ही काय करा, अशी लाईन ओढून घ्या. इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच बरोबर असं त्रिकोण तयार करून घ्यायचा. बघू शकता इथे सोपं आहे. हे झालं व्यवस्थित. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा. हे पासं ठेवून घ्या, मध्य करून घ्या, मध्याचं मार्किंग करून घ्या. आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी 1.25 इंचावरती ठेवणार आहे, म्हणजे गुड्या कुठलाही प्रॉब्लेम चुन्या वगैरे पडत नाही, ते लक्षात घ्या. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल काही तर 1.5 इंचावरती देऊ शकता. दोन्हीपैकी एक किंवा 1.25 इंच वरती ठेवला तरी सुद्धा चालेल. इथे मी 1.25 इंचावरती ठेवलेला आहे. आता इथे हे पहा इकडच्या बाजूने आकार देऊ शकता, हे पहा अशा पद्धतीने, किंवा ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल, कोणती एक बाजू. आलं लक्षात? आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट झालेला आहे. बघू शकता इथे गळा सुद्धा आपला इथे व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा बघू शकता इथे गळ्याचा आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. आता इथे पुढची बाजू कट करायची राहिलेली आहे. बघू शकता हे पहा. अजून आपल्याला बाही सुद्धा कट करायची आहे. ओपन बाजूला ठेवली तरी चालते पुढची बाजू. हे पहा पाठीचा भाग आहे असं ठेवा इथे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा इथे मी ठेवून घेते आणि काय करायचं आहे असं सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं. इथे गळा रुंदीचं व्यवस्थित करा. हे पहा एक लाईन अशी सरळ ओढून घ्या, कारण की आपल्याला ही पाठीची बाजू आहे, पाठीचा गळा आहे, ते लक्षात घ्या. कारण की आपल्याला इथे पुढच्या बाजूचं मार्किंग गळ्याचं करून घ्यायचं असतं. आता इथे हे पहा मार्किंग करून घ्या. इथे हे सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? इथे मी आहे असंच मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात? हे पहा हे मी बाजूला ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. सर्वात आधी पुढचा मुंडा एक लाईन ओढून घ्या. हे पहा इकडून, हे पहा इकडच्या बाजूने सुद्धा एक लाईन ओढून घ्यायची आहे. मुंड्याचं मार्किंग करून घ्या. पुढच्या मुंड्याचं सर्वात आधी ते मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पुढचा मुंडा 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथे 1 इंच लक्षात घ्या. 1 इंच हे पहा इथे बरोबर मध्य आहे. इकडून असा आकार द्यायचा इथे अशा पद्धतीने. हे पहा इथून घेऊनच इथपर्यंत पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1 इंचावरती द्यायचा आहे, ते लक्षात घ्या. आता इथे पाठीमागचा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा नाहीये, ते लक्षात घ्या. गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंच. हे पहा गळा रुंदीचं मार्किंग इथून इकडच्या बाजूला बरोबर व्यवस्थित टेप ठेवा आणि गळा रुंदीचं मार्किंग आपल्याला 2.5 इंचावरती पाठीच्या बाजूला केलं तेच 2.5 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. आता पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे. हे पहा ब्लाऊज व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने गळा मोजून घ्यायचा आहे. इथे पट्टी ठेवा एकदम सरळ लाईनीमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्या आणि गळा आहे तेवढा टाका, त्यामध्ये वाढ करायची नाहीये, ते लक्षात घ्यायचा. इथे बघू शकता आपले शोल्डर तयार आहे. मग इथे तुम्ही पट्टीचा वापर करा म्हणजे मोजायला तुम्हाला सोपं पडेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. पहा एकदम सरळ लाईनीमध्ये बघा. माझा इथे 6 तयार आहे. तुमचा तिथे 5.25 असेल, 5.5 सुद्धा असू शकतो, कोणाचा 5 सुद्धा असतो. इथे माझा 6 तयार आहे. मग मी काय करणार आहे तेवढंच टाकणार 6 इंचावरती. हे पहा इकडच्या बाजूला मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे गळा रुंदीचं मार्किंग 2.5 इंचावरती इकडच्या बाजूला.
पुढची बाजू ओपन बाजूला टाकली तरी चालते, फक्त पाठीची बाजू बंद बाजूला टाकावी लागते, ते लक्षात घेत जा। आता इथे पुढचा गळा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या। हे पहा 1.5 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी, इथे मार्किंग करून घ्या। गळ्याचा आकार देऊन घ्या हे पहा अशा पद्धतीने इथे। आता ही बाजू ह्या बाजूला घेते, अशा पद्धतीने कपडा फिरवून घेतलेला आहे मी। आता इथे आपल्या टक्स पॉईंट मार्किंग करायचं आहे, बघू शकता हे पहा हे शोल्डर आहे आपलं, लक्षात घ्यायचं आहे हे शोल्डर आहे। इथे काय करायचं हे पहा असं ठेवून घ्या आणि त्याचा मध्य करून घ्या। हे पहा इथे बरोबर असं मध्य करून घ्यायचा, आलं लक्षात। परत एकदा समजावून सांगते, हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवून घ्या आणि मध्य करून घ्या, आलं लक्षात। इथे मध्याचं मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात। आता इथून हे पहा इथून इकडच्या बाजूला हे मोजून घ्या, हे अंतर इथून इथपर्यंत मोजून घ्या, सोपं आहे। हे पहा माझं इथे 4 इंच भरते, तर मग मी काय करणार, हे पहा 4 इंच भरते तर खाली 4 इंच, इथे 4 इंच, 4 इंचावरती खालीपर्यंत जेवढं हे भरलेलं आहे तेवढं, हे पहा इथे जेवढं भरलेलं आहे तेवढं खाली लगेच असं मार्किंग करून घ्यायचं 4 इंचाचं। हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत, आलं लक्षात। एक लाईन ओढून घ्या, हे पहा अशा पद्धतीने। आपल्याला इथे अजून क्रॉस पट्टीचं सुद्धा मार्किंग करायचं आहे, हे झालं व्यवस्थित घ्या, हे पहा अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे, बघू शकता हा ब्लाऊज। क्रॉस पट्टी कशी मोजायची मी आज तुम्हाला समजून सांगते, साध्या ब्लाऊजसाठी किंवा 4 टक्स ब्लाऊज म्हणतो आपण। इथे हे पहा इथे बघू शकता, इथे एक मार्किंग करते आणि इथे सुद्धा वरच्या बाजूला थोडीशी उंच असते, लक्षात घ्या। दोन्ही बाजूने सुद्धा हे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, हे पहा इथून मोजायचे आहे 2.5 इंच तयार आहे माझी, इथे 2.5 माझी इथून इथपर्यंत मोजून घ्या, हे पहा 2.5 माझी इथे तयार आहे। आता ह्या बाजूला 3 इंच माझी तयार आहे, म्हणजे माझी क्रॉस पट्टी किती आहे 2.5 आणि 3 इंच। फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच, मग काय करायचं फिटिंगच्या बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्या, लगेच आहे तयार ती। हे पहा 2.5 इंच माझी ह्या बाजूला तयार आहे, आलं लक्षात। फिटिंगच्या बाजूला, आलं लक्षात तुमची ही फिटिंगची बाजू, तुम्हाला मी आत्ता सांगितली ती आपली फिटिंगची बाजू आणि ही पुढची बाजू, लक्षात घ्या। आता इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे 2.5 इंच, फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच आणि या पुढच्या बाजूला आपण हुक लूप पट्टी जोडतो बघा, त्या बाजूला थोडीशी उंच असते, तिथे आपले किती आहे 3 इंच। हे पहा मग काय करायचं इथे 3 इंचाचं मार्किंग करायचं आहे। आता ह्या बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग सर्वात आधी करून घ्या। हे पहा हे आपण 2.5 इंच घेतलेलं आहे ना, ते सरळ इकडे व्यवस्थित करून घ्या, हे पहा इथपर्यंत, म्हणजे तुम्हाला ना आकार द्यायला एकदम असं सोपं पडेल, ते लक्षात घ्या। मग इथे काय करायचं, हे पहा थोडीशी उंच बाजू असते, ते लक्षात घ्या, 1/2 इंच तरी उंच असतं। हे पहा मग काय करायचं आहे इथून, हे पहा 2.5 इंच घेतलं, वरच्या बाजूला 1/2 इंच उंच आहे, मग लगेच असा आकार देऊन घ्यायचा आहे। आपली इथे तुमची किती सुद्धा तयार असू द्यात, इथे 2.5 आणि 3 ची तयार आहे, तुमची कोणाकोणाची काय असतं 2 आणि 3 ची सुद्धा तयार असते, त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं मोजून सुद्धा दाखवली आणि आत्ताच आपण हे मार्किंग करून घेतलं, तुमची मोजून घ्या आणि ते मार्किंग फिटिंगच्या बाजूला किती आहे आणि हुक लूप पट्टी जोडतो आपण ह्या बाजूला, बटन पट्टी सुद्धा असते त्या बाजूला, आपली उंच असते थोडीशी बाजू, ती मोजून घ्या, तुमची तयार टाका, ते लक्षात घ्यायचं आहे। आता आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे 1 इंच, खालच्या बाजूला 1 इंच पकडायचं आहे, आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे, ते लक्षात घ्या। आता इथे हे पहा बरोबर राईट 1 इंच, 1 इंच, हे पहा बरोबर मोजून घ्यायचं 1 इंच, इथे सुद्धा 1 इंच, पुढच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घ्यायची आहे, हे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, ते लक्षात घ्या। हे पहा इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या, ते आलं लक्षात। हे 1 इंच वाढवलेलं आपल्याला कुठे कुठे शिलाईसाठी लागतं ते समजून सांगते मी तुम्हाला। इथे वरच्या बाजूला 1/2 इंच लागतं, आलं लक्षात। इथे खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच लागतं, इथे म्हणजे आतमध्ये आपण ती घडी करून शिलाई करत असतो, आले लक्षात। इथे आपल्याला 1/2 इंच लागतं आणि इथे आपल्याला 1/2 इंच लागतं। डायरेक्ट कापडावरती जर कट करायचे असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला ती कट करावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे इथे हे 1/2 इंच ह्यातलं खालच्या बाजूला अर्ध जाणार आणि हे 1/2 इंच वरच्या बाजूला जाणार, इथे 1/2 इंच जाणार, ते तुमचं बरोबर तयार होऊन तेवढीच ही तयार होणारी क्रॉसपट्टी आहे। ब्लाऊजची उंची इथे तयार आहे, तर वरून येणारा टक्स पॉईंट ही लाईन ओढून घेतली का आपण, हे समान मार्किंग करून घेतलं, इथून इथपर्यंत आपण अशी लाईन ओढून घेतली, आलं लक्षात। आता ह्या लाईनवरती वरून येणारी टक्स पॉईंटची उंची 9.5 वरती ठेवायची आहे, 9.5 वरती, हे पहा आलं लक्षात। इथे 9.5 वरती मार्किंग करून घेतलं, ब्लाऊजची उंची तयार होणार आहे शिलाई करून, म्हणून वरून येणारा टक्स पॉईंट मी इथे 9.5 वरती ठेवलेला आहे। जर तुमच्या ब्लाऊजची उंची 12.5 तयार होणार असेल तर त्यांनी काय करायचं, वरून येणारा टक्स पॉईंट म्हणजे हा 9 वरती ठेवा, आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची 15-16 असेल तर त्यांनी 10 वरती ठेवायचं आहे, 10 इंचावरती, ते लक्षात घ्यायचं आहे। मग आहे असंच हे मी आता सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं, मध्य करून घेऊन इथे मार्किंग करून घे। तुमचं इथे किती सुद्धा भरू दे, 4 इंच, 4.25 इंच सुद्धा भरतं, त्यांनी त्या पद्धतीने घेऊन वरून येणारा टक्स पॉईंट तसाच मार्किंग करून घ्यायचं आहे, आता सांगितलं त्या पद्धतीने, ते लक्षात घ्यायचं आहे। आज आपण इथे साधा 4 टक्स ब्लाऊज बघतोय, ते लक्षात घ्या। आता इथे लक्षात घ्यायचं, इथून ह्या बाजूला 1 इंच, 1 इंच ह्या बाजूला साधा ब्लाऊज आहे, लक्षात घ्यायचं आहे, आणि ह्या बाजूला 1 इंच, हे पहा
ही लाईन ओढून घेतली का ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1 इंच हे वहीमध्ये लिहून ठेवा. साधा जर ब्लाऊज तुमच्याकडे आला ते लक्षात घ्यायचं आहे. आता मग इथे त्रिकोण तयार करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने एकदम साधा ब्लाऊज आहे ते लक्षात घ्यायचं आहे. 1 इंच घेतलं 1 इंच घेतलं तिथे आपला थोडासा खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे ते लक्षात घ्या. आता इकडच्या बाजूला क्रॉसपट्टी कधीही वाढवायची नाही. क्रॉसपट्टी आहे तेवढी ठेवायची आहे, त्यामध्ये वाढ करायची नाही. आता इथे लक्षात घ्यायचं आहे आपण 1 आणि 1 किती झालं आपलं 2 इंच आलं लक्षात. 1 इंच घेतलं आणि ह्या बाजूला आपण 1 इंच घेतलं ते लक्षात आलं. हे 1 इंच आणि हे 1 इंच मिळून झालं 2 इंच. आता ह्या बाजूला हे पहा हे 2 इंच इथे वाढवून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं पाठीच्या बाजूला फिटिंगला ते पुरत नाही, मग त्यासाठी हे इथं आपण वाढवून घ्यायचं. जेवढं अंतर भरेल ना इथं हे पहा इथं तेवढं ह्या बाजूला फक्त एवढंच. इथे क्रॉसपट्टी वाढवायची काहीही गरज नाहीये. आता इथे काय करायचं थोडंसं आपल्याला नॉर्मल अर्धा इंच वाढवून घ्यायचं. फक्त अर्धा इंच लक्षात ठेवा, फक्त अर्धा इंच. मग इथे बघू शकता पट्टीचा वापर केला तरी चालेल. अशी लाईन ओढून घ्यायची थोडीशी क्रॉसमध्ये येईल. आलं लक्षात. आता हे टक्स मार्किंग आपलं व्यवस्थित झालं. आता इथे बाजूला सुद्धा आपल्याला टक्स द्यावे लागतात 2-2 इंच. लक्षात ठेवा इथे 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथे 2 इंच थोडासा वरती 2 इंच इथे. आता इथे ह्याच्या वरती 2 इंच हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धती इथे 2 इंच इथे 2 इंच आणि इथे हे अंतर सेम झालं पाहिजे. जास्ताचं जवळ सुद्धा घेऊ नका, ते शिलाई करून आणखी थोडंसं जवळ येतं, दिसायला व्यवस्थित दिसत नाही ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे सरळ मार्किंग करून घ्या. इथे इकडच्या बाजूला मुंड्यातून जातो आणि थोडंसं क्रॉसमध्ये असतं. एकदम नॉर्मल दिलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने. आता टक्स आपल्याला शिलाई करताना काय करायचं असतं अर्धा इंचापेक्षा कमी पकडावे लागतात. हे पहा इथे सुद्धा अर्धा इंचापेक्षा कमी पकडायचं दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे सुद्धा मी हे शिलाई करताना तुम्हाला नक्की सांगणार आहे. पहा इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या. फक्त हा टक्स थोडासा मोठा जेणेकरून आपला तिथे खोलगट भाग थोडासा तयार झाला पाहिजे, म्हणजे बसायला व्यवस्थित बसलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं. आता इथे हे पहा असं ओढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता इथे. आता इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित कट करायचं आहे. क्रॉसपट्टी सर्वात आधी कट करून घ्यायची आहे. हे पहा हे व्यवस्थित आपलं कट झालेलं आहे. आता इथे लक्षात घ्यायचं. हे पहा इथे एक कट मारून ठेवा, म्हणजे मार्किंग पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित दोन्ही बाजूला सेम होईल. हे पहा असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे इकडे सुद्धा बाजूला हे पहा मार्किंग झालेलं आहे. लगेच असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे लाईन ओढून घ्यायची आहे. लगेच इथे सुद्धा हे पहा लगेच मार्किंग करून ठेवायचं. इथे बघू शकता आपला बरोबर मध्ये आलेला आहे. आता इथे सुद्धा लगेच असं मार्किंग करून ठेवायचं आहे. थोडं थोडं मार्किंग झालेलं आहे, लगेच असं मार्किंग करून ठेवा. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बघू शकता इथे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या, कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो ते लक्षात ठेवा. अर्धा इंच मोजून कमी करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा. बरोबर इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचं. आता इथे लक्षात घ्या. हे पहा अर्धा इंचाचं मार्किंग केलं, त्याच्या खाली बरोबर असा टेप ठेवून घ्या. हे पहा आणि बाही कशा पद्धतीने जोडतो तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. हे पहा राईट माझं इथे 8.5 इंच भरते आणि तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्या, म्हणजे बाहीची घडी त्यामध्ये आपल्याला परफेक्ट निघून जाते. माझे इथे 8.5 इंच भरते. हे पहा इथे मी 8.5 इंच लिहून ठेवलेलं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी घडी करून घेते. हे पहा इकडच्या बाजूला परत एकदा ह्या बाजूने हे पहा इकडे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण ही आपली बंद बाजू झाली पाहिजे. हे 4 पदर आपले ओपन होणार आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. ही बंद बाजू फक्त लक्षात ठेवा. आता बाहीची घडी 8.5 आहे, लक्षात आलं, कारण की ते आपल्याला जोडायला सुद्धा परफेक्ट पुरली पाहिजे. माझं इथे बरोबर हे 8.5 इंच भरतंय. आता बाहीची उंची ही झाली आपली घडी, आलं लक्षात. आता बाहीची उंची हे पहा अशा पद्धतीने बाही ठेवून घ्या. इथे बाही तयार आहे. बाही मोठी आहे लक्षात घ्या, तुमची मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवा. 9:15 माझी तयार आहे. 9:15 लक्षात आलं. 9:15 तयार आहे. तर सर्वात आधी तयारचं मार्किंग 9:15 वरती इथे करून घ्या आणि वरच्या बाजूला 1 इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, कारण की अस्तरचं ब्लाऊज आहे. साधा ब्लाऊज असता तर आपण 1.5 इंच घेतला असता, अस्तरचं आहे म्हणून 1 इंच घ्यायचं आहे. ते लक्षात आलं. आता इथे लाईन ओढून घ्यायची.
हे तयारचं मार्किंग झालं. आणि 1 इंच वाढून आपल्याला इथे अर्धा इंच लागणार आणि इथे आपल्याला खालच्या बाजूला अर्धा इंच लागणार आहे, ते लक्षात घ्या. आता इथे खालच्या बाजूला फिटिंगचं मार्किंग, हे पहा बाही उलटी करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे लक्षात घ्यायचं, हे पहा फिटिंग 5 इंच आहे. इथून ह्या बाजूला 5 इंचचं मार्किंग करून घ्या इथे आणि कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. इथे पुढच्या बाजूला 5 इंच घेतलं, लगेच पुढच्या बाजूला 2 इंच. आता इकडच्या बाजूला ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे. इकडून 1 इंचचं मार्किंग करून घ्यायचं. ते सर्व आपल्याला साईजसाठी असतं. आता बाहीची उंची जास्त आहे ते लक्षात घ्यायचं आहे. जर बाहीची उंची 4च्या पुढे 4.5च्या पुढे असेल तर 2.5 इंच घ्या. वरून येणारं माप म्हणजे कॅप हाईट असते आपली, ती वरून येणारं माप. आणि बाहीची उंची जास्त असेल तर आपण 2.25 सुद्धा ठेवतो आणि 3 इंच सुद्धा ठेवतो. आता इथे मी 3 इंच ठेवणार आहे. हे पहा इथे मी 3 इंच ठेवलं. आता इथून आतल्या बाजूला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे, कारण की आपला मुंडा पुढे मागे होऊ नये म्हणून ते मार्किंग असतं. बघू शकता इथे हे झालं. आता इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला जास्तीचा कपडा घ्यायचा नाहीये, ते कट करून टाकायचं आहे. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता इथून हे पहा इथून इथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने द्या इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने द्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने द्यायचं आहे. इकडं घ्यायचं आहे. नंतर तुम्ही अशा पद्धतीने दिला तरी सुद्धा चालेल. पासा नंतर इकडच्या बाजूने हे पहा कमी कमी करत एकदम घ्यायचा आहे इकडच्या बाजू असा, त्या लक्षात. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि खोलगट बाजू, हे पहा ही खोलगट बाजू असं मार्किंग करून ठेवायला फक्त विसरायचं नाहीये. हे पहा दोन्ही पदर धरून कट करा. सर्वात आधी पाठीची बाजू, हे पहा अशा पद्धतीने इथे आणि मध्यावरती कट मारून ठेवायला फक्त विसरायचं नाहीये. आता एक बाजू मी बाजूला ठेवते. हे पहा ही उंच बाजू आणि आपली पुढची बाजू. हे पहा आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे कट करून घ्या व्यवस्थित. 1 इंचाचं मार्किंग केलं का तिथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे अशाच पद्धतीने तुम्ही घडीचं मार्किंग करायचं आहे, म्हणजे तुम्हाला बाही कधीही जोडायला कमी पडणार नाहीये. आता इथे आपल्याला काच बटन पट्टी काढायची आहे. 2.5 इंचाची काढली तरी सुद्धा चालते किंवा 2 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. इथे मी 2.5 इंचाची काढून घेते, म्हणजे दिसायला सुद्धा ती व्यवस्थित दिसेल. हे पहा जेवढ्या उंचीची लागते तेवढ्या उंचीची आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. हे मी सरळ लाईनीमध्ये कट करून घेते. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे हा ब्लाऊज पीस आहे. बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊज पीस थोडासा वेगळा येतो, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे काय झालेलं आहे. डिझाईन पूर्ण वरच्या बाजूला आहे. इथे बाहीचं बरोबर आहे, पण पाठीचा जर भाग आपल्याला कट करायचा असेल तर कसा कट करायचा बघू शकता. इथे डिझाईन वरच्या बाजूला आहे. इथे आपल्याला त्यांनी काट दिलेला आहे. आता तो काय करावा लागणार, आपल्याला सर्वात आधी तो कट करून घ्यावा लागणार आहे. ब्लाऊज पीस अशा पद्धतीने आला तर काय करावं हे मी तुम्हाला इथे समजून सांगते. सर्वात आधी काय करायचं, हा काट पूर्ण कट करून घ्या. नंतर पाठीच्या बाजूला आपल्याला जोडून घ्यावं लागणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सर्वात आधी बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता असं ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे पहा ही डिझाईन बघा वरच्या बाजूला आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणून इथे आपण सर्वात आधी बाही कट करून घेऊया. अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेला आहे. इथे हे पहा बाही ठेवून घ्या. बसते का ती बघा. बऱ्याच वेळा कपडा अपुरा असतो. इथे सुद्धा कपडा अपुरा आहे. ब्लाऊज पीस तसाच येतो. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम आपल्यामध्ये होतो. आता मग इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे थोडा थोडा. हे पहा इकडे सुद्धा जॉईंट येत आहे थोडासा माझा आणि ह्या बाजूला थोडासा. आता तो आपल्याला शिलाईच्या वेळेस द्यावा लागणार आहे. फक्त डिझाईन बघत जा कोणत्या बाजूला आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा हे मी कट करून घेतलं. थोडा थोडा जॉईंट येणार आहे ह्या बाजूला सुद्धा आणि त्या बाजूला सुद्धा. आता हे मधून मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने हे झालं आपलं कट. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता एकदम थोडा जॉईंट येणार आहे इथे आणि इथे. आता इथे मी पुढची बाजू व्यवस्थित कट करून घेते. बघू शकता ही पुढची बाजू. हे पहा व्यवस्थित ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीची बाजू कट करून घ्यायची आहे. बंद बाजू लक्षात ठेवा, ही बंद बाजू आहे. इकडच्या बाजूला ही बंद बाजू. हे पहा लक्षात घ्या, ही बंद बाजू इकडच्या बाजूला ठेवून घ्या. चेक करत जायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे. कपडा बघायचा आपला व्यवस्थित आहे का. हे पहा अशा पद्धतीने इथं बसते. हे पहा आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आता इथे मी
पाठीच्या बाजूला लावण्यासाठी हे मी थोडंसं वरती कट करायचं, आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे थोडंसं, त्यासाठी हे अशा पद्धतीने कट करून घ्या। हे पण थोडंसं वरती नेहमी कट करायचं आहे, कारण की थोडंसं घडी करून आपल्याला अशा पद्धतीने हे शिलाई करून घ्यावं लागणार आहे, त्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपला एवढा कपडा शिल्लक आहे आणि हा डबल आहे, एकावरती एक ठेवलेला, लक्षात घ्या। हे पहा एकावरती एक ठेवलेला आहे, लक्षात घ्या। आता इथे थोडंसं क्रॉसमध्ये असं बघायचं आहे आणि 1 इंचाच्या क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या आहे। क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्या, हे अशा पद्धतीने थोडे थोड्या अंतरावरती हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे। गळ्याला लावण्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टे काढावे लागतात, 1 इंच ह्या बाजूला आणि 1 इंच ह्या बाजूला। आता इथे आपल्याला 1 इंचाचे काढायचे, हे पहा असं कट करून घ्या इथे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथून मी हे कट करून घेते, जेवढ्या पट्ट्या लागतात तेवढ्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत। आज आपण 34 साईजमध्ये साधा फोरटक्स ब्लाऊज आपल्याला डायरेक्ट कापडावरती कसा कट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याची पूर्ण शिलाईसुद्धा समजवून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।